नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती या संदर्भात पुढील काही दिवसांमध्ये आरोग्य विभाग पदभरतीबाबतच्या सर्व गोष्टी ज्या आहेत स्पष्ट होणार आहेत। एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, 28 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचं पत्र जारी करण्यात आलेलं आहे। या पत्रानुसार सर्व कार्यालय प्रमुख, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय या सर्वांना हे पत्र लागू असणार आहे। नेमका विषय काय आहे पहा, गट क आणि गट ड संवर्गातील पदोन्नती कोट्यातील व सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशील मागवण्यात आलेला आहे। त्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ड संवर्गामध्ये पदोन्नती झाल्यानंतर किती जागा शिल्लक आहेत आणि सरळ सेवा पदभरतीद्वारे उपलब्ध जागा किती आहेत, या सर्व जागांचा तपशील जो आहे तो प्रवर्गनिहाय म्हणजे कॅटेगरी वाईज या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकतर जागेमध्ये वाढ देखील होणार आहे, पदोन्नती झाल्यानंतर त्या जागा ऑब्व्हियसली त्या ठिकाणी वॅकंट राहणार आहेत, शिल्लक राहणार आहेत त्या जागा, आणि सरळ सेवा भरतीने ज्या जागा भरावायच्या आहेत कॅटेगरी वाईज या दोन्हींचा प्रवर्गनिहाय तपशील मागवण्यात आलेला आहे। ही एक महत्त्वाची आणि दिलासादायक पदभरती संदर्भाची आलेली बातमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, 28 तारखेला ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। पहा, सन 2026 म्हणजे जून 2026 अखेरीस जी सद्यस्थिती आहे ती कार्यालयास प्राप्त झालेली आहे। म्हणजे सुधारित आकृतिबंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील जून 2026 अखेरची सद्यस्थिती कार्यालयास प्राप्त झालेली आहे सर्व विभागाची। आता सन 2026 पद भरतीकरिता आपल्या आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त जागांचा प्रवर्गनिहाय तपशील आवश्यक आहे। त्याकरिता सदरची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये 29/7/2026 पर्यंत, म्हणजे आज जर आपण तारीख पाहिली तर 30 तारीख आहे, 30 जुलै 2026 आहे। म्हणजे 29 तारखेच्या आत ही सर्व माहिती जी आहे ते कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे। आता यामध्ये कोणते कार्यालय आहेत? कार्यालय प्रमुखांना हे पत्र आहे। उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय म्हणजे सर्व खात्यांतर्गत आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांना या ठिकाणी हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि 29 तारखेपर्यंत माहिती जी आहे ते मागवण्यात आलेली आहे। ही माहिती सादर करतेवेळी हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावीच आहे। उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयाने सदरील माहिती जी आहे ती एकत्रित संकलित करायची आहे। अशी माहिती जी आहे ते उपसंचालक आरोग्य सेवा प्रशासन मुंबई यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विवरणपत्र देखील देण्यात आलेले आहे कशा पद्धतीने माहिती भरायचं आहे। आता ही माहिती जी आहे ते पर्टिक्युलर आस्थापनेने भरायचं आहे, म्हणजे त्यामध्ये पोस्टचं नाव असेल, पदनाम असणार आहे, कोणत्या पोस्टच्या जागा किती आहेत, किती पदोन्नती कोट्यातील जागा आहेत, पर्सेंटेजनुसार किती भरण्यात आलेले आहेत, किती शिल्लक आहेत ते देखील नमूद करायचं आहे। त्यामध्ये एकूण पदसंख्या, मंजूर पदे किती आहेत, नंतर पदोन्नतीद्वारे म्हणजे 30/6/2026 अखेरीस भरलेली किती पदे आहेत आणि किती पदे भरावीची आहेत याचा सखोल तपशील जो आहे तो या ठिकाणी भरून तो कार्यालयास पाठवायचा आहे। आणि सरळ सेवा भरतीसाठी एकूण जागा किती उपलब्ध आहेत ते देखील या ठिकाणी नमूद करायचं आहे। विशेषतः या ठिकाणी जर आपण पाहिलं विवरणपत्र ब मध्ये तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी नमूद करायचं आहे। SC साठी किती जागा आहेत, OBC साठी किती आहे, ST साठी किती आहे, VJA साठी, NT B, NTC, NTD प्रवर्गासाठी किती आहेत, ओपन साठी किती आहेत, तर सर्व कॅटेगरी वाईज या ठिकाणी नमूद करायचं आहे। ओके, तर ही एक छोटीशी महत्त्वाची अपडेट आरोग्य विभाग पदभरती संदर्भात आलेली आहे। लवकरच तुम्हाला ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेली दिसणार आहे। आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की MPSC मार्फत परीक्षा होणार आहे की TCS कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। तर या संदर्भात अजूनही अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची अपडेट जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेली नाही। त्याच गट क लेवलच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या MPSC कंडक्ट करत आहेत। तलाठी पदभरती देखील आता MPSC मार्फत केली जात आहे आणि TCS गट ड स्वरूपाची जी काही पद आहेत, ग्रुप D लेवलच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या TCS मार्फत होऊ शकतात असंही देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे। बाकी अधिकृतरित्या अपडेट अजूनही आलेली नाही। जसे अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे।
या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.